लातूरातील खंडापूर शिवारात झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि संत पादुका दर्शन सोहळ्यात भक्तांनी दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या दानावर डल्ला मारून फरार झालेल्या आणि लोकांना पिस्तूल दाखवून धमकावणाऱ्या किशोर महाराज शिवनीकर उर्फ पिस्तुल्या महाराजाला पोलीस कोठडीत मुक्काम वाढला असून न्यायालयाने पुन्हा एकदा किशोर जाधव शिवनीकरला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। याआधी स्थानिक गुन्हे शाखेने किशोर महाराज शिवनीकरला त्याच्या 1.5 कोटीच्या वादग्रस्त बंगल्यातल्या 3ऱ्या मजल्यावरून अटक केल्यानंतर MIDC पोलीस ठाण्यामध्ये हजर केले होते। त्यानंतर न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती, तर आता पुन्हा एकदा न्यायालयाने 3 दिवसाची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर जिल्ह्यातल्या खंडापूर शिवारामध्ये झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि संत पादुका दर्शन सोहळ्यामध्ये हजारोची देणगी लंपास करणाऱ्या किशोर शिवनीकर महाराजाला पुन्हा एकदा पोलीस कोठडी मिळाली आहे। लातूरच्या MIDC पोलीस ठाण्यामध्ये त्यांना हजर करण्यात आलं होतं। लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना त्यांच्या राहत्या 1.5 कोटीच्या बंगल्यातून त्यांना अटक करण्यात आली होती। अटक केल्यानंतर न्यायालयात प्रथमतः दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती। त्यानंतर पुन्हा 14 तारखेला ही पोलीस कोठडी संपल्यानंतर 15 तारखेला पुन्हा एकदा न्यायालयात किशोर शिवनीकर जाधव याला हजर केल्याच्या नंतर किशोर शिवनीकर जाधव याला अधिक चौकशीसाठी न्यायालयाने पुन्हा एकदा 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती या ठिकाणी सुनावलेली आहे आणि त्यामुळं एकूणच किशोर शिवनीकर उर्फ पिस्तुल्या महाराज याचा मुक्काम जो आहे तो पोलीस ठाण्याच्या कारागृहामध्ये जो आहे तो वाढलेला आहे आणि येत्या 3 दिवसापर्यंत पोलीस कोठडी त्याला मिळाल्याने पोलीस कोठडीत किशोर शिवनीकर याला ठेवण्यात आलेला आहे आणि यानंतर किशोर महाराज शिवनीकर म्हणजे किशोर जाधव याला पोलीस कोठडीमध्ये आणखी काय माहिती पोलीस काढून घेतात आणि किती कोटींचा हा नेमका अपार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।